टूल पाथ बनवण्यासाठी कंट्रोल G दाबून आपली जे सिलेक्ट फाईल आहे तिला सिलेक्ट करून घ्यायचं. हे अशा कलरमध्ये येईल, निळ्या कलरमध्ये. त्याच्यानंतर आपली जी कटिंग आहे टूल पाथमध्ये जायचं. त्याच्यानंतर इनसाईड घ्यायचं, सिलेक्ट वेक्टर. त्याच्यानंतर आपलं फिनिश मटेरियल किती mm आहे, त्याची कटिंग किती mm होणार आहे. तर माझं मटेरियल 5 mm आहे, तर 5 mm घेतलं आहे. त्याच्यानंतर हे टूल घ्यायचं, ॲनिमल घेतलं 4 mm, स्टेपवर 2 mm 2 mm पर्यंत जाईल असं. त्याच्यानंतर फीड रेट 100, फायनल फीड रेट 50, प्लग रेट 50, स्पिंडल स्पीड 18,000 ठेवायचं. त्याच्यानंतर कटिंगमध्ये यायचं आहे. 2 नंबरचं रनिंग अँड मूव्स याला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर स्पायरल घ्यायचं, त्याच्यात स्पायरल घेतल्यानंतर खाली यायचं. त्याच्यानंतर मटेरियल थिकनेस घ्यायची, त्याच्यात मग आपण 5 mm टाकले. लगेच त्याच्यानंतर लगेच ते सगळं झाल्यानंतर कॅल्क्युलेट करायचं. कॅल्क्युलेट झाल्यानंतर लगेच सिम्युलेशनला जायचं. सिम्युलेशनला क्लिक करायचं. सिम्युलेशनला क्लिक केल्यानंतर सिम्युलेशन बघून घ्यायचं आपण. ही सोपी पद्धत आहे आपली ती ॲड कॅम्स फाईल चेक करण्याचं. या सिम्युलेशनमध्ये असं राहतं की आपलं फाईल बरोबर झाली का बस, म्हणजे कटिंग बरोबर करता आहे का ते बघता येतं आपल्याला मशीनला लावायचं अगोदर. असं राहतं आहे. ओके.